गावाला, म्हणजेच माझ्या आजोळला आणि आमच्या आईच्या माहेरला. मी तर खूप दिवसानंतर चालले होते आणि मस्त वाटत होतं. रस्त्याने एकदम वारं वगैरे सुटलं होतं, भारी वाटत होतं. आणि आमचा हिरो गाडी चालवत होता. हिरो म्हणजे माझा भाऊ आहे, तो छोटा गणेश. आणि आई मी पाठीमागं बसलो होतो. मी गाडी चालवते म्हणलं तर नको म्हणला. त्याला वाटत होतं मी कुठं रस्त्यात पाडते हो का काय, आणि त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणलं. मग त्याला पण, आणि गाडी पण त्याला लई चालवायला आवडते, आता शिकलाय पण चालवते व्यवस्थित, चालवत होता गाडी एकदम मस्त. आमच्या दोघीला घेऊन जात होता. त्याच्यानंतर 1.5 ते 2 तास प्रवास केल्याच्या नंतर आम्ही पोचलो शिरूरमध्ये. हे शिरूर ताजबंद आहे, म्हणजे आमच्या गावचा बाजार इथे भरतो. बाजार वगैरे करण्यासाठी गावाकडून लोक इथेच येतात. आणि एवढं सगळं बदललंय ना इथं, की एकदम असं म्हणजे पहिलं जुनं काहीच राहिलं नाही, सगळं बदललंय. बांधकाम वगैरे केलेत लोकांनी. आणि बस स्टँड पण पूर्ण बदललंय, बांधून सगळं एकदम व्यवस्थित बांधकाम झालंय. पहिलं कसं आणि मला पहिलं एकदम गावाकडे आल्यासारखं वाटत होतं. आता ही सगळं सिटी टाईप झालं एकदम. मी आईला पण म्हणले की आई कसं झालं, तर आई म्हणते की किती दिवस असंच राहील, बदलणार तरच की सगळं. मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि इथे ते हॉटेल आहे ना, आम्ही कधी पण इथे जातो. जरी आम्ही इकडून कुठून पण गावाकडे आलो की पहिलं हॉटेलमध्ये जायचं, नाश्ता वगैरे करायचं आणि मगच पुढं गावात जायचं. तर इथे मस्त पुरी भाजी आणि खिचडी घेतली होती आम्ही. आणि सगळं बदललं आहे, पण नाश्त्याची चव बदलली नाही. पहिल्यासारखाच नाश्ता एकदम मस्त भारी होता आणि चव तर मात्र तीच होती. पण असं गावाकडं आल्यासारखं वाटणं गेलं मला. एकदम सगळं बदललं आहे, नवीन 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 वाटायलं आहे सगळं. पहिल्यासारखं काहीच दिसेना गेलं आहे. मग तिथून पोटभर नाश्ता करून आम्ही आलो थोडं पुढं. ही आमची वायगाव पाटी. वायगाव पाटी म्हणजे गावचा चौक असतो ना, त्या टाईपचं. आणि आमच्या गावाचं नाव वायगाव आहे, तर सगळे लोक इकडे चौकात थांबतात पाटी. आणि आता इथं पण लोक दिसना गेलेत, नाही तर पूर्ण गच्च भरून राहत होता ही चौक पहिलं. इथं टपऱ्या वगैरे होता आणि सगळे लोक आता गाव सोडून पुण्याला वगैरे निघून गेलेत, तर काहीच राहिलं नाही आता पहिल्यासारखं. आणि आम्ही फायनली आमच्या गावात प्रवेश केला. हे आमचं गाव आहे. इथं पण लोक दिसना गेलेत, नाहीतर कसं गजबज गजबज राहत होतं पहिलं. माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी ती होत्या, सगळ्यांचे लग्न झालेत आणि सगळ्या आता निघून गेलेत. त्याच्यामुळं पहिल्यासारखं काहीच वाटेना गेले. 5 वर्षानंतर मी आत्ता आले होते. आणि हे आमच्या मामाचं घर आहे, छोट्या मामाचं घर आहे. ते पण इथं राहत नाहीत, ते पण लातूरला राहतात. आणि पलीकडचं जे आहे ते बांधकाम चालू आहे, ते मोठ्या मामाचं घर आहे. त्यांचं बांधकाम चालू असल्यामुळं सगळा पसारा वगैरे जेवण खावण सगळं इकडंच चालू होतं, लहान मामाच्या घरातच. आणि आम्ही सगळे पण इकडंच होतो, का तर तिकडं बांधकाम चालू होतं. सगळा पसारा पडला होता, राडा वगैरे पडला होता. मी इकडे बाहेर बाज वगैरे घालून दिल्या होत्या, मामीने तिकडं मस्त आरामात पडले होते. आणि हे आतमधून असं दिसतंय आमच्या छोट्या मामाचं घर. ते इथं राहतच नाही तो उगा, आता हे कुलूप वगैरे लावून ते तिकडे लातूरलाच राहतात. मग तिकडे बांधकाम चालू असल्यामुळे हे घर उघडलं होतं. तिकडे सगळे आई मामी माय जेवण करत होते. माय म्हणजे माझी आजी. आणि आमचं जेवण झालं होतं, आम्ही इकडे पलंगावर बसलो होतो. ही दोघं महेश आणि किशोर, ह्यांना आमच्या सोबत चला म्हणलं तर सोबत आले नाही. तर नंतर आमच्या पाठीमागून ते पण गाडीवर आले. आम्ही येऊन पोहोचलो की 1 तासानंतर त्यांनी पण पोहोचले. तर आम्ही गावाकडं का आलो काय, आणि आम्ही गावाकडे किती मज्जा केली, शेतात वगैरे गेलो, खूप सारे आंबे तोडले आणि भरपूर मज्जा केली. तर तुम्हाला हे सगळं पुढच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत